आज पुन्हा मी एक खोटा इतिहास जो नागरिकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला पुराव्याअभावी प्रत्येक त्या व्यक्तीसमक्ष आणू इच्छितो जो छत्रपती शिवाजी महाराजांना व छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. मेंदळे व कुलकर्णी यांनी एक ब्रॉडकास्ट तयार केला. त्यामध्ये दोघांनी एक विचार मांडलं, ज्यामध्ये हैदर काझी यांच्या जीवनशैलीवर हे ब्रॉडकास्ट होता. मेंदळे तोच आहे ज्याला अनेकदा मी पुराव्यासहित पेळलेलं आहे. आज मी कुलकर्णीला पेळणार, कारण की त्याचं म्हणणं याप्रमाणे आहे की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस शिक्षा सुनावण्यात आली औरंगजेबच्या दरबारामध्ये, त्यावेळेस हैदर काझी तिथं उपस्थितीत होता. संभाजी महाराजांना मारत असताना हा खूप मोठा इस्लामचा मौलवी झालेला आहे. अच्छा. आणि संभाजी महाराजांना औरंगजेबाने इस्लामनुसार कसं तडपून मारलं पाहिजे तिथं हा काजी हैदर उपस्थित आहे. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या 2 वर्षानंतर 1682 साली काझी हैदर यांचा पुणे शहरात पर्वतीमध्ये मृत्यू झाला. आता आपल्याला मी सांगू इच्छितो की याची आपण शहानिशा करा. आज देखील काझी हैदर यांचे वंशक आहेत आणि हे ते वंशक आहेत ज्यांनी अनेक वेळा स्वराज्य घडवण्याच्या वेळेस व मुघलच्या विरुद्ध लढाईच्या वेळेस अनेक त्रासाला सामोरे जाण्यास महाराजांना भाग पाडलेला आहे. मी पूर्वी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलेलं आहे त्यामध्ये विष बांधण्याचा जो काही प्रयत्न जो व्यक्ती करेल त्याला मी सोडणार नाही. पुराव्यासहित मी त्यांना पेळणार. जय महाराष्ट्र.